त्या काळामध्ये जेव्हा राजाराम महाराज किल्ल्यावरती अडकले होते, मुख्य वाटेवरती आल्यानंतर आपल्याला एक वरती वाट जाते ती बाले किल्ल्यावर मागच्या बाजूला, आणि दुसरी जी वाट आहे इकडे तुम्हाला दिसेल पलीकडे जो मधला जो पॉईंट दिसतोय 3 किल्ल्यांच्या मधला जो सगळ्यात लांब आहे तो चकिला दुर्ग, आणि दुसरा जो आहे तो कुरांग दुर्ग, हा वाला जो आहे तो कुरांग दुर्ग आहे, आणि त्याच्या मागे जो चकिला दुर्ग, असे टोटल 7 किल्ले आहेत. या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला पण काही किल्ले आहेत अजून. त्या किल्ल्याची जायची वाट पूर्ण बंद आहे, कारण त्या काळामध्ये जेव्हा राजाराम महाराज किल्ल्यावरती अडकले होते तर त्या काळामध्ये जे की रसद पुरवली जायची किल्ल्याला, म्हणजे किल्ल्याला ह्या चारी बाजूने वेढा होता, फक्त इकडची जी बाजू आहे म्हणजे ह्या 7 किल्ल्यांची जी बाजू आहे मधला जंगल आहे पूर्ण, तर त्या जंगलामधली जी बाजू आहे तिथून महाराजांना रसद पुरवली जायची, कारण या जंगलामध्ये घुसणं केवळ अशक्य आहे. मुघल होते, त्यांना महाराष्ट्रातल्या जंगलामध्ये काही घुसता आलं नाही, तर ते इकडच्या जंगलात काय घुसायचे. इकडचे जंगल अजून पण कोणीही जात नाही त्या जंगलामध्ये, अशी जंगल इथे आहेत अजून अवेलेबल. हे मागच्या बाजूला एक तलाव पण येते. आता सरळ वरती जाऊया बाले किल्ल्यावरती.